यानंतर आपण राज्यातल्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे वळूया। भटक्या कुत्र्यांचा विषय आज दोन्ही सभागृहात चांगलाच गाजला आणि याच मुद्द्यावरनं सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भातली एक लक्षवेधी विधानसभेत मांडली होती। सगळ्या कुत्र्यांना प्राणीमित्रांच्या घरी सोडा असा उद्वेग यावेळेला व्यक्त केलाय आमदार महेश लांडगे यांनी। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी यावेळेला वक्तव्य करत म्हटलंय की रस्त्यावर फिरताना आमच्या मागे कुत्रे लागतायत, त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा विषय विधानसभेत प्रचंड गाजला आणि सर्वपक्षीय आमदारांनी या संदर्भात मतं व्यक्त केली। अध्यक्ष महोदय, सरकारने उत्तर खूप मोठं दिलंय। सरकारने सकारात्मक पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतंय की अध्यक्ष महोदय, या उत्तरातून लोकांना जो त्रास या भटक्या कुत्र्यांच्यामुळे होतोय तो त्यातून सुटका होण्याच्या दिशेने या उत्तरामुळे फार मोठी काही मदत होती असं मला वाटत नाहीये। मुंबई शहरामध्येच सरकारच्या उत्तराप्रमाणे सुमारे 90,000 भटके कुत्रे त्या ठिकाणी आहेत आणि निवारा केंद्र किती आहेत उत्तराप्रमाणे, तर ती अवघी 8 आहेत। म्हणजे 10,000 कुत्र्यांच्या मागे एक निवारा केंद्र। आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये जी कार्यवाही सरकारने करणं अपेक्षित आहे त्याच्या बाबतीत महानगरपालिका, नगरपालिका या संदर्भातली कारवाई ते अपुऱ्या पद्धतीने करतायत। असा इथे लक्षवेधीमध्ये हे प्रश्न, आपले प्रश्न जे आहेत, मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले, तुम्ही आहेत, लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निकाल निघणार नाही। त्या विभागाचे आमदार, त्या विभागातले अधिकारी, महसूलचे, फॉरेस्टचे दोघे अधिकारी एखाद्या वेळेस मी त्या बैठकीला राहील, पण त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य, परिषद सदस्य यांची बैठक माननीय वनमंत्री आणि मी दोघेही आम्ही घेऊ। दुसरं, कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या, आणि दुसरं ग्रामविकास मंत्री, मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे, त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।